आणि आता आपण पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। मुख्य आरोपीला पाठीशी घालणारे बाहुबली मंत्रिमंडळात, मुख्य आरोपीला अजून अटक का होत नाही? संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राऊतांचा सरकारवर निशाणा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला न्याय देतील, सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे, सरपंच देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची फडणवीसांकडे मागणी। बीड परभणी प्रकरणामध्ये एसआयटी चौकशी करा, सुरेश धस यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। भूम तालुक्यामध्ये देखील दादागिरी वाढत आहे, सुरेश धस यांचा आरोप। संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्याचा एन्काउंटर करा, एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांना 51 लाख रुपये तर 5 एकर जमीन देणार। म्हाड्याचे शेतकरी कल्याण बाबर यांची अनोखी घोषणा, घोषणेचं प्रतिज्ञापत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस विधानसभेमध्ये उत्तर देणार, पक्षपात न करता वसुलीबाजांवर कठोर कारवाई करणार, फडणवीसांचा थेट इशारा। मस्साजोगमधील हत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटणार नाही, प्रस्थापितांच्या झुंडशाहीचा माज उतरवला जाईल, पोलीस गुंडांना वटणीवर आणू शकतात, सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया। परभणीमध्ये आजही आंबेडकरी अनुयायींचं आंदोलन, कालपासून लाक्षणिक धरणं आंदोलन सुरू, आंदोलक सोमनाथच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांवर कारवाईची मागणी। भुजबळांचं वाईट झाल्यावर मी आनंदी असतो, भुजबळांमध्ये कुठेच जाण्याची हिंमत नाही, त्यांनी दुसरीकडे जाऊन दाखवावं, सुहास कांदे यांचं भुजबळांना खुलं आव्हान।